माती पूर्ण भुसभुशीत झालेली आहे. आता मस्त मी आता पडलो होतो पूर्ण. जय शिवराय मित्रांनो. जसं की आपण पाठच्या हप्त्यामध्ये लोहगड सर केला, तर एक इच्छा होती की बाजूला असलेला विसापूर किल्ला पण झाला पाहिजे, पण तो काही कारणाने झाला नाही. तर आज परत आलोय विसापूर किल्ला सर करण्यासाठी. तर इथून तुम्ही पाहू शकता महापाटे. तर इथपर्यंत आलेला प्रवास हा पाठच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. इथपर्यंत इथून जो स्टार्ट करणार आहे, तर पाठच्या आपण व्हिडिओमध्ये स्टार्ट केलं होतं ते तुम्हाला इथं दिसेल. तर तुम्हाला दाखवतो मी. आणि तो व्हिडिओ लोहगडचा व्हिडिओ याच्यामध्ये लिंक केलं जाईल या व्हिडिओमध्ये. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही हे करू शकता. आपण पाठचा नजारा दाखवतोय. जर तुम्ही सर्व गेला तर लोहगडला हे बाजूला छान. इथं काहीच आवाज येत नाही माझा. हवा खूप सुटली. जर गेला तुम्हाला लोहगड लागतो आणि हा ही वाट जाते ती विसापूरला जाते. इथून आपण सरळ चालू. आता आपल्याबरोबर आपला जुना पंटर आलाय विदू. काय बोलतो विदू, इथपर्यंत कसं वाटलं? मस्त वाटलं मला. आम्हाला प्रवास करायचा आहे, सांगतो तुम्हाला पुढे. तर इथला तुम्ही रस्ता बघत असाल, एकदम खडकाळ रस्ता आहे. पाठच्या हप्त्यामध्ये आम्ही लोहगड सर केला होता. तुम्ही बघू शकता. मला वाटलं असेल पूर्ण हे झालं असेल, म्हणजे दुःख वगैरे गेलं असेल, पण काही बदल झालेला नाही आहे. पूर्ण आहे तसंच आहे पूर्ण इथपर्यंत. कडकडे झाले असतील ना. पावा हा काय केलं बाय गे. हा रोड असा आहे, इथं गाडी येऊ शकत नाहीये. तुम्ही रस्त्याची हालत बघू शकता काय झाले. जर तुम्ही विसापूरला येत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. आज योग्या बरोबर आहे. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये मला बघितलं असेल याला. तर पाठच्या जाता हप्त्यामध्ये आपण लोहगड सर किल्ला. योग्या विसापूरला येऊन कसं वाटतंय आतापर्यंत? जय शिवराय. जय शिवराय. योग्याला आता काही सुचत नाहीये. मला वाटतं आता वरती जाऊन काहीतरी बोलेल. आणि योग्याचे खासियत सांगतो तुम्हाला, याही व्हिडिओमध्ये तो आपल्याला खेकडा पकडून दाखवणार आहे. व्हिडिओच्या शेवटला बघायला भेटेल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. रस्त्याची हालत पूर्ण बेकार आहे. विसापूर किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 3500 फूट एवढी आहे. मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर समोर दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगर रांगामागे विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाला बोर घाटाचे संरक्षण करतो. बघा आपण या रस्त्याने चालत आलो इथं. आणि तुम्हाला हे विसावा हॉटेल लागेल. विसावा हॉटेलच्या समोरच एक रोड जातो, म्हणजे रस्ता जातो कच्चा. तिथून आपल्याला वरती जायचं आहे. इथून
समोरच आपल्याला एक बोर्ड लागेल इथे. त्या बोर्डवर प्राण्यांची माहिती लिहिली आहे. या जंगलामध्ये पूर्ण काय काय आहे ते तुम्ही इथे वाचू शकता. या सर्व सूचना लिहिल्या आहे. आणि इथूनच सरळ गेलात तुम्ही, इथूनच तुम्ही सरळ गेलात तर तुम्हाला पुढे छोटासा बोर्ड लावला दिसतो विसापूर किल्ल्याचा. विसापूर किल्ल्याचा इथं बोर्ड लावलेला आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. पूर्ण जंगल सफारी तुम्ही बोलू शकता. सरळ आला तिथून तर खाली लोगडवाडी लागते. लोगडवाडीपासून सरळ तुम्हाला वरती चालत यायचंय. तर तुम्हाला पूर्ण जंगल दिसेल. आवाज येतो नाही? आणि ह्या जंगलातून चालताना तुम्हाला एकच काळजी घ्यायची, कारण की इथं खूप वन्य प्राणी फिरत असतात. तर तुम्ही खाली बोर्डवर बघितलं इथं तुम्हाला कोणी कधी काही भेटू शकतं, त्यामुळे सावधानतेने चाला. आपण वरती आलो तर आपल्याला बाजूला इथं पाण्याला टाका भेटतं. ते आपण बघूया. हे आहे पाण्यावर टाकत. इथे केंद्र पातळीला काहीतरी आहे. तर आपल्याला काय इथं भाषा कोणत्या काही समजत नाही. भाषा कोणत्या समजत नाही. आणि इथूनच सरळ तुम्ही बघाल तर आपल्याला एक छोटासा बुरुज लागतो. जसं तुम्ही वरती याल तिथे सरळ आपल्याला एक बुरुज लागतो. त्या बुरुजावर आपल्याला वरती जायचं. चला तर जाऊया. रस्त्याची परिस्थिती खूप बेकार झाली आहे. हा पायरी मार्ग पूर्ण तुटलेला आहे.
पावसाचं प्रमाण खूप वाढत चाललंय, त्यामुळे पाण्याचा प्रवाह खूप जोरात चाललाय इथे. जर तुम्ही इथे येत असाल तर पूर्ण काळजीपूर्वक यावे. पहिली पायरी मार्ग होता, कालांतराने हा पूर्ण उठलेला आहे. त्यामुळे पूर्ण होते पायरीची दगड होती ते पूर्ण खाली वाहत गेली. जसं आपण खालचा रस्ता पार करत वरती आलो तशी आपल्याला वरती एक तटबंदी दिसते. तटबंदी दिसते, तुम्हाला दाखवतो मी. पूर्ण धुक्यामध्ये आहे ती. तर ऑलमोस्ट आपण गडावर पोहोचलोय. आणि इथून येताना तुम्ही सावधानतेने या, कारण खूप रिस्की आहे. खूप म्हणजे खूप रिस्की आहे. पायऱ्यांची अवस्था खूप बिकट आहे आणि त्याच्यामध्ये पाणी वाहत आहे. आणि ह्या पाण्यामुळे पूर्ण ते दगड पूर्ण स्लिपरी झालेत. आणि माझ्यावरची असलेली टीम हे माझे भाऊ आहेत. हे सर्व आम्ही कोकणातले असल्या कारणाने आम्हाला याची सवय आहे, त्यामुळे अंदाज घेऊन आम्ही चढतोय. आणि इथं तुम्ही आलात तर मला सगळे छोटे छोटे वॉटरफॉल बघायला मिळतील. खूप सारे वॉटरफॉल आहेत. ते गडाच्या तटबंदीमध्ये पण पाणी येते खाली. पूर्ण धुकं झालेलं आहे. हे पूर्ण धुकं झालेलं आहे. हे बघा आपले वाघ बघा कोकणचे. पूर्ण धुकं झालेलं आहे गडावर. विसापूर किल्ला कोकण खंडाळा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता. पूर्वीच्या काळापासून तसे या किल्ल्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे या किल्ल्याला इतिहासात फारसे महत्त्व नव्हते. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड आणि विसापूर हे किल्ले आपल्या ताब्यात घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान होते. आपण वरती किल्ल्याला सरळ आलो की आपल्याला समोर भेटतं ते धान्य कोटर पाहायला मिळतं. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया. पावसा कारणाने पूर्ण आतमध्ये चिखल भरलेला आहे. पूर्ण पावसा कारणाने पूर्ण आतमध्ये चिखल भरलं.
जसं आपण सरळ वरती आलो की आपल्याला एक बोर्ड दिसतो महादेव मंदिराकडे, तर हा मार्ग सरळ महादेव मंदिराकडे जातो. त्याच मार्गाने आपल्याला जायचं. तर इथं आपण बोर्ड बघितला महादेव मंदिराकडे जाण्याचा. आणि जर असं आपण पुढे आलो तर चालता चालता आपल्याला दोन्ही साईडला 2 दगड ठेवले दिसतील. असे दगड पूर्ण महादेव मंदिरापर्यंत गेलेले आहेत. तर आपल्याला पुढे चालत जायचंय. कुठेही ना तुम्ही चुकत असाल तर हे 2 दगड ठेवलेले, एक खूण एक ठेवलेली आहे महादेव मंदिराकडे जाण्याची. विसापूर हा किल्ला बाळाजी विश्वनाथ यांनी इसवी सन 1713 ते इसवी सन 1720च्या काळात बांधला होता. बाळाजी विश्वनाथ हे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवा होते. इसवी सन 1800 मध्ये ब्रिटिशांनी भारतावर आक्रमण केले. 1818 मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर इंग्रजांनी या किल्ल्याची भरपूर प्रमाणात नासधूस केली. तिथे तुम्हाला 2 वाटा दिसतील. एक इकडे वरती जाते, कुठून पण तुम्ही जाऊ शकता, पण लॉंग कट वर, आणि एक खाली जाते इकडे. तर तुम्ही खालच्या वाटेने या. विसापूर किल्ल्याला संबलगड या नावाने सुद्धा ओळखले जाते. जेव्हा पुरंदरचा तह झाला होता तेव्हा महाराजांना 23 किल्ले द्यावे लागले होते. त्या 23 किल्ल्यांमध्ये विसापूर हा किल्ला सुद्धा समाविष्ट होता. बोर्ड बघून तुम्ही पुढे, कारण की तुम्ही चुकण्याचे कागद पडले होते. फुल फुले आहे, काही समजत नाही. या दुकाकार पावसामध्ये खूप वाढल्या कारण काही समजत नाही. माझी पूर्ण भुसभुशीत झालेली आहे. आता मस्त मी आता पडलो पूर्ण.
इथे शूजची हालत बघू शकता काय झाले, त्याच्यावर तुम्ही समजून जा. फायनली आपण महादेव मंदिराकडे पोहोचलोय. सुंदर मंदिर. महादेव. आणि मंदिराच्या जस्ट तुम्ही बाहेर याल त्या गणपतीचे गणपतीमध्ये फासलेली एक तुम्हाला एका पिलरवर मूर्ती दिसते. तिथे जायला मला पूर्ण चिखल झालेलं आहे, त्यामुळे खर्च मी येतोय. बापरे, हे बघा. आणि आहे महादेव मंदिर. आपण मंदिराचं दर्शन करून जसं खाली आलो, इथं आता पूर्ण धुकं आलंय, काहीच दिसत नाही समोरचं मंदिर सुद्धा दिसत नाही. जर त्या मंदिराच्या खाली जर खालच्या बाजूला तुम्ही आलात तर तुम्ही इथं खाली तर आपल्याला तळ दिसतं, हे बघा. आणि इथे एक पाण्याची टाकी दिसते. पाण्याची टाकी आपण बघूया. पाण्याने भरलेली आहे पावसाळ्यात. विचार इथे पुढे पाणी टाकी आणि इथे वरती मंदिर आहे. मंदिराच्या जस्ट खाली तुम्हाला एक पाणी टाकी. आता पूर्ण धुकं आहे, पाऊस वारा आणि धुकं, फुल एन्जॉय. काही दिसत नाहीये समोर, तुम्ही सुद्धा बघू शकता. सतत पाऊस आहे. आणि पाऊस असल्या कारणाने पूर्ण पायवाटा पूर्ण स्लिपरी आले. आपल्याला अजून एक तलाव बघायला भेटतं. ही सुद्धा पाण्याची टाकी आहे. समोर सुद्धा एक पाणी टाकी आहे. आपण मंदिराचं दर्शन घेतलंय आणि जस्ट तुम्हाला सरळ जायचंय, परत त्याच वाटेने मागे यायचंय. ते आपल्याला रस्ता तिथून आपण आलो तर आपल्याला बोर्ड दिसलेला आहे
महादेव मंदिराकडे, तिथे आपल्याला परत जायचं आहे. आणि तिथून आपल्याला जे पायरीवरून पाणी पडतं ते आपल्याला बघायचं असेल तर त्या रस्त्याच्या इथून डाव्या बाजूला वळायचं. हा रस्ता परत स्लिपरी चाललाय. हे बघा, हे ते बोर्ड. इथून एक रोड खाली जातो, इथून आपल्याला सरळ परत पाठीमागे जायचं. परत आपण त्याच रस्त्याला आलोय. आणि इथे आपल्याला दोन रस्ते दिसतात. आपण येताना इकडून आलेलो या रस्त्याने, चाललो आहोत आपण या रस्त्याला. तर आपल्याला ते पायरीवरून पाणी पडणारं दिसतं, ते बघायचं असेल तर ह्या रस्त्याला खाली पुढा, म्हणजे पाठून येताना माझ्या राईट साईडला. శివుడి గుడి నుంచి మనం మళ్ళీ అటు తిరిగాం కదా, శివుడి గుడి నుంచి ఇటు సైడ్ వచ్చింది భయ్యా. మనకి 360 డిగ్రీస్ ఇక్కడ ఏం తెలియదు, యాభై దిక్కు మన దగ్గర దిక్కు కూడా లేదు. पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. पाऊस काय कमी व्हायचं नाव नाही घेत आहे. जबरदस्त पाऊस आहे. पूर्वीच्या काळात गडाचं संरक्षण करण्यासाठी तोफांचा उपयोग केला जायचा. या तोफा आजही गडावर पाहायला मिळतात. गडाची एक बाजू किती सुंदर आहे हे आपण पाहिलेत, पण गडाची दुसरी बाजू तितकीच सुंदर आहे. ती म्हणजे पाटण गावाकडे जाणारा मार्ग. हा मार्ग आपल्याला पाटण गावात जाऊन सोडतो. या मार्गाने तुम्ही वरती येऊ शकता. तर हा आहे पाटण गावाकडे जाणारा रस्ता. याही रस्त्याची अवस्था तशीच आहे जसं आपण लोहगड पायथ्यापासून वरती चढलो, सेम तशीच अवस्था या रस्त्याची सुद्धा आहे. पायऱ्या चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहे तिथे पण. जसं आपण पायऱ्यांवरून खाली उतरल्यावर आपल्याला मारुतीचे दगडामध्ये कोरीव काम पाहायला मिळते. एका बाजूला एक गुफा आहे. पावसापासून संरक्षण करण्यासाठी या गुफेचा उपयोग केला जायचा. किमान 20 ते 30 लोक या गुफेमध्ये आडोशाला राहू शकतात, एवढी मोठी गुफा आहे.
ही बघू शकता, ही ती जागा आहे जिथे तुम्ही रील्स आणि शॉर्ट्स, पायऱ्यांवर राहणारं पाणी याच्यामध्ये फेमस झालेलं रील्स आणि शॉर्ट्स हीच ती जागा आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी डिस्टन्स आलो होतो. उतरशील का? ओ माय गॉड, जसं आपल्याला योग्यानं प्रॉमिस केलेलं एक खेकडा पकडून दाखवणार, तेव्हा त्याने व्हिडिओच्या शेवटी हा खेकडा पकडून दाखवलाय. त्यावर आपले विदू शेठ आपले बिल्डर नका हो गया. हा कोणत्या जातीचा हो गया? आपल्याकडे नाही हाटलं जास्त करून. हा कोकणात नाही भेटत हो मला वाटतं. कोकणावर नाही भेटत. हा वेगळ्या प्रकारचा हो. गेल्या वेळी पण मादी भेटली ती, ह्यावेळी पण मादी भेटले ना. चल माझं जास्त प्रेम आहे माझ्या भावाचं आहे. योग्याचं मादीवर जास्त प्रेम आहे म्हणून योगा मादीच पकडतोय. सोडून टाक. सोडून दे योगा त्याला. जाऊ सोड झालं की थोडीशी खाली. सोडून दे. ते बिला सोड इथं. तर मित्रांनो, व्हिडिओचा शेवट आलेला आहे. आता व्हिडिओ एंड करतोय. तर आपण लोहगड मार्गे चढलो वरती विसापूरला, आणि तुम्हाला धान्यकोटी, हनुमानाचे मंदिर आणि ज्या पायऱ्या आपण रील्स वगैरे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आपण बघतो, खूप व्हायरल व्हिडिओमध्ये, त्या पायऱ्या तुम्हाला दाखवल्या. तर आता आम्ही परत त्याच मार्गाने परत खाली उतरण्याचा प्रयत्न करू, कारण की तो खाली उतरायला खूप सोपा पडतो.
म्हणजे हार्डली नाही बोलता 25 ते 30 मिनिटामध्ये तुम्ही वरती गडावर येऊ शकता त्या मार्गाने. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. असा तुमचा प्रतिसाद राहो. मागच्या व्हिडिओला खूप प्रतिसाद दिला तुम्ही लोहगडच्या. त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये पिन करून ठेवतो आहे, तर ती तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि अर्धा रस्ता मी पूर्ण पाठच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेला, तिथून तुम्ही कंटिन्यू करू शकता वरती येण्यासाठी. चला मित्रांनो, असंच तुमचं प्रेम राहू दे. तोपर्यंत सर्वांना माझा जय शिवराय.